साहेब, राज्यामध्ये टिपू सुलतान प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. तुम्ही देखील सामनातून भाजपच्या दुटप्पी धोरणावरती आज प्रहार केलेला आहे. भारतीय जनता पक्षाला ना काम ना धंदा. जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, नोकरदारांचे प्रश्न, ह्याच्यावर कधी भारतीय जनता पक्षानं आंदोलन केलं आहे का? परवा मुंबईमध्ये मेट्रोचा पूल कोसळून लोक मरण पावली. हे त्यांचंच पाप आहे. प्रेसिडेंट ट्रम्पनं देशाला गुलाम केलं. त्याच्यावरती कधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी प्रश्न विचारले का? पण जिथे हिंदू मुसलमानांच्या संदर्भात ठिणगी टाकता येईल असे प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांना भ्रमिष्ट करायचं. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला. लोकांनी आक्षेप घेतल्यावरती तो फोटो उतरला, काढला. हा विषय तिकडे संपवला, त्याच्यावर पडदा टाकायला हरकत नाही. पण भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या इतर छोट्या मोठ्या कंपन्यांनी त्याच्यावरती महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची तशी गरज नव्हती. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे सांगायला का भारतीय जनता पक्षाची गरज नाही. इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद आहे आणि ती नोंद भारतीय जनता पक्षालाही बदलता येणार नाही. मुळात टिपू सुलतानविषयी आत्ता ज्या भूमिका भारतीय जनता पक्ष मांडत आहे त्यांनी इतिहासामध्ये टिपू सुलतानविषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा. कर्नाटकच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला केलाय ना. भाषणं बघा ना त्यांची. रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले आणि त्यांनी टिपू सुलतानवरती गौरवाची फुलं उधळलीच होती. तेव्हा तुम्ही का नाही रोखलं? महाराष्ट्रात असेल, मुंबईत असेल, अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावानं अनेक प्रकल्प सुरू केले. मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेविका महापौर ऋतू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात. तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये, महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये. आता पुढल्या 2-3 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत. उगाच कशाला तोंडाचा फेस काढताय? हां, ज्या गोष्टी इतिहासामध्ये आहे त्याची नोंद आहे. तो इतिहास तसाच राहतो. तुम्ही म्हणताय हा विषय मालेगाव झाल्याच्या नंतर त्यांनी पडदा टाकला होता, पण मालेगावचे उपमहापौर म्हणतात तात्पुरत्या कामामुळे तो फोटो काढला आणि पुन्हा नाही. ठीक आहे, पाहू ना. आणि त्यांनी पुन्हा लावलं पण झालं बांधकाम. याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे. एकीकडे टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध, याला जबाबदार भारतीय जनता पक्षासारख्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्त करतायत मुस्लिम समाजाला अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी. विषय संपलेला आहे. त्या उपमहापौर शाने हिंद तिचं नाव, तिने त्या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर माझ्याकडून चुकून झालं मला माहीत नाही आणि त्यानंतर फोटो उतरवला. तुम्ही ज्या काम झाल्यानंतर परत लावलं नाही ती दुरुस्ती वगैरे आहे ना, मला जास्त माहिती आहे. जर लावला असेल तर पक्षाची भूमिका काय असेल? यात पक्षाच्या भूमिकेचा काय संबंध आला? तो फोटो काढलाच पाहिजे. यात पक्षात महाराष्ट्र सरकारनं आदेश काढावा. त्यांचं सरकार आहे. महाराष्ट्र सरकारनं त्या पद्धतीचा आदेश काढावा ना. सर, एकीकडे इंग्रजांविरुद्ध लढणारे टिपू सुलतान, दुसरीकडे भाजप सहित तुम्ही सातत्यानं आरोप करत आलेले आहे की यांची इंग्रजांच्या विरोधात लढण्याची भूमिका काय असेल? एक लक्षात घ्या, टिपू सुलतान हा 1799 साली इंग्रजांशी लढताना श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यात
त्याला मृत्यू झाला, त्याला ब्रिटिशांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि तो मरण पावला. त्याच्यामुळे काही लोक त्याला इतिहासकार, काही लोक, मी नाही, स्वातंत्र्य लढ्यातला ब्रिटिशांबरोबर मृत्यू पावलेला पहिला स्वातंत्र्य सैनिक असं काही लोकांची भूमिका आहे. माझा असा प्रश्न आहे, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवावं की आम्ही ब्रिटिशांविरुद्ध लढलो आणि कुठे शहीद झालो, कुठे आम्हाला खरचटलं, हे त्यांना दाखवण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांबरोबर लढताना भारतीय जनता पक्ष कुठे होता, कुठे होता त्यांनी स्वतः जाहीर करावं ना, डिक्लेअर करावं की आम्ही इथे इथे होतो, अटल बिहारी वाजपेयी इथे इथे होते, अडवाणी इथे होते, किंवा संघाचे हे अमुक अमुक नेते, किंवा आता जे काय पिलावळ उसळली आहे त्यांचे बापजादे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कुठे होते हे त्यांनी सांगावं. पण छत्रपती शिवाजीराव महाराजांशी जी चुकीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या देशात कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, तो करण्याचा प्रयत्न करू नये, हे आम्ही या सामनामध्ये आमची भूमिका पक्षाची स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं हिंदवी स्वराज्य हे स्वतः निर्माण केलं आणि टिपूला वारसा हक्कानं राज्य मिळालं, ते त्याने वाढवायचा प्रयत्न केला. पण छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं, लक्षात घ्या, संघर्ष केला, स्वतःचं राज्य त्यांनी निर्माण केलं, त्यांना वारशाने मिळालेलं नव्हतं, हा फरक आहे. संदीप देशपांडे सातत्यानं चला. तुमच्या विरुद्ध बोलताना शरद पोंक्षे. काल तुम्ही जो लेख लिहिला होता ठाकरेंच्या बाहेर पण एकाचा फिरण्यावरती इशारा तो समजतो बैला, सगळ्यांचा बैल ठीक आहे, रिकामा, सोडून द्या. मराठीतील म्हण संजय आहे. राऊतांनी तुमच्यावरती नाव न घेता टीका केली संजय राऊत. एक प्रश्न असा आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संतोष जंजाळेंच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होते. सरकारकडून अजूनपर्यंत आश्वासनांची पूर्तता झाली नाहीये. शासकीय नोकरीचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. पेहलगावच्या हल्ल्यामध्ये काय फक्त एकच मृत्यू नाही झाला, महाराष्ट्रातला 6 कुटुंबांवरती आघात झालेला आहे आणि प्रत्येकाच्या घरी तेव्हा भारतीय जनता पक्षाचं लटांबर जाऊन बरं का छाती पिटून राजकीय आक्रोश करताना आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही पाहिलं आहे ना, हे करू ते करू, नोकऱ्या देऊ, मदत करू, पण भारतीय जनता पक्षाचा खोटरडेपणा अशा प्रसंगातही दिसतो जिथे आमचे लोक शहीद झालेत, मारले गेलेत. 26 हिंदू मारले गेले ना पहलगावमध्ये, त्यातले महाराष्ट्रातली 6 कुटुंब आहेत. पुणे, कल्याण, डोंबिवली, जेव्हा राजकीय आक्रोश हे करत होते, राजकीय आक्रोश म्हणतो मी, खासदार मेधा पॉलिटिकल कुलकर्णी आउटकम. अमित शहाची भेट घेतली एका संदर्भामध्ये आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत अशा पद्धतीची विनंती केली त्यांना. नाही नाही, अमित शहाने कशाला निर्देश द्यायला पाहिजे? जे आता टिपू सुलतानच्या संदर्भात छाती पिटतायत हिंदुत्व हिंदुत्व म्हणून, त्यांना एक कळत नाही का की हा विषय महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतला सुद्धा आहे ना. या सगळ्या कुटुंबातून जे लोक मारले गेलेले आहेत, त्यांनी आपला माणूस गमावलेला आहे, त्यांच्यासाठी जर सरकार काही करू शकत नसेल तर कसलं हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद? हिंदू प्लंबर आणि वायरमॅनलाच घरी बोलवा असं अभिनेता शरद पोंक्षे सांगतात. नाही, ठीक आहे, उर्मट असला तरी चालेल. गणेश नाईक, बोरसे शिंदे यांच्यामधला वाद आता कुठेला पोहोचलाय आणि श्रीकांत शिंदे म्हणतायत की त्यांना म्हणा की माझ्या विरुद्ध निवडणुकीला लोकसभेला उभे राहा. माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे, भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहाचा आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही. त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं. विजय गणेश नाईकांचाच होईल. गणेश एवढंच मी सांगू नाईकांचा शकतो. अजित पवारांच्या नाही निधनाच्या होणार? दिवशी गणेश नाईकांचं मी काय म्हणतोय तुम्ही समजून घ्या. दिल्लीमध्ये तुम्ही समजून घेत नाही मराठी पत्रकार. माझं असं म्हणणं आहे, मी असं म्हणतोय की गणेश नाईकांनी जे रणशिंग फुंकलेलं आहे भ्रष्टाचाराविरुद्ध, अरेरावीविरुद्ध त्यांच्याच जिल्ह्यात, ते तुम्ही आधी समजून घ्या काय आहे ते. नव्या मुंबईतले आणि ठाण्यातले मोक्याचे भूखंड कसे बिल्डरांच्या घशात गेलेत,
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.